तुळजापूर येथील हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे गोंधळ पूजा असते. ज्यांना जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा असतो या ठिकाणी करतात आणि असं नेहमीच अशी पूर्ण गर्दी असते. मी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी 6-7 वाजता निघालो आणि इथं आता दर्शनासाठी आलो. माझी लहानी मुलगी मनीषा पाटील, हे आमचे जावई जयकुमार. हिचं पुण्यामध्ये पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र आहे आणि माझं छत्रपती संभाजीनगरला आहे. आता लग्न तिथी सुरू झालेली आहे, पण तुळजाभवानीचा आशीर्वाद या कामी गरजेचं आहे. देवीचं दर्शनसुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मनीषाला आणि आमचे जावई बापू यांना आम्ही घेऊन आलो. यांचं पुण्यामध्ये ऑफिस आहे, बावधन चलाराम हॉस्पिटलच्या पाठीमागं DSK रानवारा सोसायटीमध्ये. तर देवीजवळ आम्ही एकच मागणी करतो की आमच्या कार्यातून चांगले लग्न जमावे, यश यावे, हीच देवीजवळ प्रार्थना केली. त्यातून कुणाची फसवणूक होऊ नये, एकदम चांगलं प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे द्यावे, ही प्रार्थना आज देवीजवळ आम्ही करत आहे. देवीचा आशीर्वाद असतो तसा आपल्यालाही आशीर्वाद देवी देणारच आहे आणि चांगले लग्न जमेल अशी आशा आम्ही बाळगतो. दर्शन करून आता बाहेर पडलो आहे. असे आम्ही सर्व फॅमिलीला आलेलो आहे. पार्थ, माझी मोठी मुलगी मनीषा, अश्विनी सोनवणे, मोठे जावई सचिन, उषा, आमची मंडळी. पण आता 2 गाड्या असल्यामुळं थोडी दर्शनामध्ये उत्सुक झाल्यामुळं ते आमच्या फोटोत काही येत नाही. खूप गर्दी असल्यामुळं भेट होणं आता शक्य नाही. नंतर निवांत बाहेर गेल्यावरच आमची आता भेट होईल. आणि असं आल्याचं नंतर खूप असं समाधान आम्हाला वाटलं आणि आल्याबरोबर आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आता यानंतर आम्ही आता पंढरपूरला आज मुक्कामी जाणार आहे. पांडुरंगरायाचं दर्शन घेणार आहे. पंढरपूरला जाऊ.